संप्रदायातील हा निवडक अभंग आहे. निवडक का तर संप्रदाय माणसाला शिकवतो कोणाचा तरी सेवक व्हावं. तत्पूर्वी मला असं वाटतं की संप्रदायानं शिकवायच्या अगोदर शास्त्र असं सांगतं की सगळेच माणसं कोणाचे ना कोणाचे सेवक असतात. माणसाचा सेवा करणं हा स्वभाव आहे. फक्त गंमत एवढीच आहे, ते सेवक असतात पण आम्ही सेवक आहोत हे ते मान्य करत. रेंजमध्ये आहात ना? टोप्यावाले, फेट्यावाले, गंधावाले, यशम्यावाले आहेत ना? रेंजमध्ये आहात की नाही? बोलता येत नसेल तर तसं सांगा, इकडे विचारील. हां ऐका. शास्त्र असं सांगतं की प्रत्येक जण, प्रत्येक व्यक्ती कोणाचा ना कोणाचा सेवक असतो. पण माणसं सेवा करतात, फक्त सेवक आहोत हे मान्य करायला माणसाला लाज वाटते. शास्त्र सांगतं मायबाप प्रत्येक जण कोणाची कोणाची सेवा करतं. मग काही माणसं अशी असतील ते उठून उभा राहतील आणि ते म्हणतील ताई हा पठ्ठ्या कोणाचीच सेवा करत. हा पठ्ठ्या म्हणजे मी नाही बरं का, तुम्ही. बोलणं कळतंय ना? काही माणसं म्हणतील ताई हा पठ्ठ्या कोणाचीच सेवा करत नाही बरं का. माणसं सहज म्हणून जातात आम्ही कोणाची सेवा करत नाही, आम्ही कोणाचा संसार करत नाही, आम्ही कोणाचं काही करत नाही, आम्ही कोणाचा परमार्थ करत नाही. नवे तर माणसांची एवढ्या लांब मजल जाते. माणसं म्हणतात आम्ही कर्मच करत नाही बरं का. माणसं काय म्हणतात आम्ही कर्म करत नाही. पण एक बोलू तुम्हाला मावशांनो, पदरावाल्या, नथीवाल्या, झोपलेल्या जाग्या, सगळ्या इकडे बघा माझ्याकडे ऐका. माणसं सहज म्हणतात ताई आम्ही कर्म करत नाही. पण मला एक सोपी गोष्ट सांगा, एखाद्या मडक्यानं उठावं, मडकं बरं का, एखाद्या मडक्यानं उठावं आणि मडक्यानं म्हणावं माझा आणि मातीचा काही संबंध नाही, चालेल का? मडक्याचा आणि मातीचा संबंध नाही असं होईल का? नाही. मातीशिवाय जसं मडक्याला गत्यंतर नाही, अगदी त्याचप्रमाणे माणसाला कर्माशिवाय गत्यंतर नाही. एखाद्या माणसानं उठून उभा राहावं, हाताची घडी घालावी आणि भर कीर्तनात मला म्हणावं ताई मी कर्मच करत नाही. त्यांना उत्तर देईल मी दादा तेच तुमचं कर्म आहे बुवा. डोक्यावरून गेलं असेल तर चालेल, पण डोक्यात गेलं असेल तर छोटीशी स्माईल करा. नाही समजलं हे सुद्धा डोक्यात गेलं नाही कदाचित. ऐका नाही असं करू नका, थोडं लक्षपूर्वक कीर्तन ऐका बरं का. आपलं काही धांगड धिंगा नसतो, आपलं शांततेत असतं बरं का. ऐका. काय एखादा माणूस म्हणतो ताई आम्ही कर्मच करत नाही. मला सांगा उठणं काय आहे? कर्म. हाताची घडी घालणं काय आहे? कर्म. आम्ही कर्म करत नाही हे काय आहे? अर्थात कर्म न करणं हे सुद्धा कर्म आहे माणसाचं. जसं की कर्मापासून गत्यंतर नाही आहे, अगदी त्याचप्रमाणे मातीपासून मडक्याला गत्यंतर नाही. आणि हे ज्ञानोबराय सुद्धा ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात. ज्ञानोबरायांनी फार छोट्या छोट्या गोष्टी ज्ञानेश्वरीमध्ये लिहून ठेवल्यात. फक्त प्रॉब्लेम एवढाच आहे की आपण तेवढ्या छोट्या छोट्या गोष्टीपर्यंत पोहोचलो नाही. ऐका. आणि एका बाबांचं वाक्य ऐकलं होतं बघा, म्हणजे गंमत अशी होते, माणसं कीर्तन ऐकतात पण त्यांचा त्याला अहंकार होतो आहे की नाही. बरं सोपं सांगू, एवढ्या अवघडत शिरायचं नाही आपल्याला. परमार्थ जर केला तर एक धन माणसाच्या पदरात पडत असतं बरं का. मावशा मागच्या ऐका. परमार्थ केला तर धन पदरात पडत असतं. आणि ज्ञानोबराय, तुकोबराय, नादेबाबा सांगतात, नामदेव महाराज सांगतात, काय म्हणतात? परमार्थ हे महाधन आणि जोडी देवाचे चरण. हे साधं धन नाहीये, हे निर्जीव धन नाहीये, तर हे एवढं महाधन आहे की भगवंताचे चरण आपल्याला आणून देतं. पण धन वाटल्यानं संपत असतं. सोपं करून सांगू का, इथून काय बदनापूर आहे की नाही, जालना जवळ आहे का? बरं ठीक आहे, जालना तर जालना. इथून जालन्याला जायचं, जालन्याला गेल्याच्या नंतर बँकेमध्ये जायचं, बँकेमध्ये गेल्याच्या नंतर ATM पाशी जायचं, ATM पाशी गेल्याच्या नंतर ATMचा कोड दाबायचा आणि कोड दाबल्याच्या नंतर एवढा 500च्या नोट्याचा गठ्ठा बाहेर काढायचा नाही. फक्त हो म्हणून ऐका. एवढे तोंडावरती 12 वाजून घेऊ. ऐका. फक्त हो म्हणून ऐकायचं आपल्याला. ऐका मावशांनो, पण यात कशाला जाते यांचा फक्त लाडक्या बहिणी. आता कळलं त्यांना आहे की नाही. ऐका. पैसे बाहेर काढावेत, हातात पैसे घ्यावेत, पण तिथून बाहेर निघताना एक पण माणसानं स्वतःच्या मनाला ठरवावा की इथून घरी जाईपर्यंत जो माणूस मला समोर उभा दिसेल त्याच्या हातावरती मी 2-2 नोटा ठेवायच्या नाही. फक्त हो म्हणून ऐका. टेन्शनच घेऊच नका तुम्ही गड्या. ऐका. ऐका.
जेवढं बंडल आहे हातामध्ये तेवढ्यातल्या जो जो व्यक्ती दिसेल त्याच्या हातामध्ये 2-2 नोटा ठेवायच्यात बरं का. तुम्ही जालन्यापासून निघालात नागेवाडीपर्यंत एवढी माणसं भेटले, माणसांना समजलं, त्या व्यक्तीच्या समोर गेले की 2 नोटा. नागेवाडीत लाईनलाच लागली. कशासाठी? पैसे घेण्यासाठी. पैसे वाटून वाटून झोपले का तुम्ही? जाऊ का घरी मी? नाही ना. काय पैसे वाटून वाटून संपले. अर्थात गंमत ही तशीच होते. परमार्थाचं धन माणूस ATM मधून काढतो. कुठून? हे संप्रदाय म्हणजे ATM आहे बरं का. आणि नामस्मरण म्हणजे त्याचा कोड आहे. तो कोड दाबला ATM मधून पैसे बाहेर येतात. पण गंमत अशी होते, हातात पैसे आले की हाताला चुळबुळ सुटते. ते म्हणतात ना, हाताला मुंगळ्या लागणं, आहे की नाही. हाताला खाजू येते आणि पैसे हातात राहत नाही. अर्थात एकदा देवपूजा केली की माणूस 1000 ठिकाणं सांगतो, आज आपण देवपूजा केली बा, आज आपण देवपूजा केली बा, आज आपण देवपूजा केली. अर्थात ज्ञानोबराय तुकोबराय सुद्धा सांगतात की अर्थात धर्ममंडपात येणं किंवा परमार्थाची सेवा करणं किंवा हे कर्म करणं हे गरजेचंच आहे. कारण कर्म करावं माणसानं. प्रत्येकच जण कर्म करतो, पण त्यातली त्यात जर चांगलं कर्म केलं, सोपं करून सांगू का, ठेचा भाकर तर कोणीही खातं, वरण भात तर कोणीही खातं, पण त्यातली त्यात जर काजू बदाम खाल्ले तर वा वा वा, टाळी वाजवा. बापरे, मी पहिल्यांदा ऐकलं बरं का हे. वा वा वा, ऐका. काजू बदाम जर त्यातली त्यात काजू बदाम खाल्ले, ड्रायफ्रुट्स खाल्ले, तर शरीराला ते जास्त चांगलं असतं. अर्थात कर्म प्रत्येकजण करतो. हे मडके आहेत ना, हे देवानं घडवलेले आहेत बरं का. इथं मडक्याचं जगत ज्ञानोबराय उदाहरण का देतात, तर मडके देवानं घडवले. एक बोलू का मी तुम्हाला, ऐका बरं का. एकदा सगळे साधू संत जमा झाले आणि पांडुरंग परमात्म्याच्या समोर जाऊन उभा राहिले. आणि सगळे पांडुरंग परमात्म्याच्या समोर जाऊन उभा राहिल्याच्या नंतर सगळे संत पांडुरंग परमात्माकडे पाहून हसू लागले. मला सांगा, एखाद्या व्यक्तीनं तुमच्या समोर यावं गदगद हसावं, चालेल का तुम्हाला? अगोदर तुम्ही तुमचं तोंड आरशात जाऊन पाहाल, है की नाही. पण पांडुरंग परमात्म्याला विटेवरून खाली उतरता येईना, काहीच करता येईना. पांडुरंग परमात्म्याने विचारावं, का रे संतांनो, अरे काय झालं, अरे का हसताय तुम्ही मला? तेव्हा संत सांगतात, देवा वेडा आहेस रे तू. पांडुरंगाला राग येतो, पण तो राग क्षुल्लक असतो बरं का. तुम्ही म्हणा संताचा राग पांडुरंगाला कसा येतो? संत लेकर आहेत आणि विठू माझा लेकरू वाडा. पांडुरंग परमात्मा मायबाप आहे त्यांचे. मायबापाला एक कधी कधी लेकराचा थोडा का होईना राग येतो. बरं काय का, पांडुरंगाला राग यावं, पांडुरंगाने म्हणावं, का हसताय माझ्याकडे पाहून? संतांना उत्तर द्यावं, वेडा आहात म्हणे तुम्ही. म्हणे मी वेडा? अरे वेडा आहेस का? अरे मला काय वेडे म्हणता, वेडा तर तू मेत म्हणे. कसं म्हणे? सगळ्या जगाला मी सांभाळतो. ए देवा, तेच तर तुला सांगतोय. काय? माती पाणी उजेड वारा तुझा मी साडा सर्व पसारा आभाळाचा मग ये आकारा तुझ्या घटांचा उतरंडीला नसे अंतणा
जगातली सगळे मडके तू घडवली म्हणे. तू कुंभार आहेस पण तू थोडा वेडा आहेस. देवाचं तोंड पडतं. देवाला तिथं प्रश्न निर्माण होतो, हे माझी स्तुतीही करतायत आणि मला नावही ठेवतात. एक बोलू तुम्हाला, एखाद्यानं फक्त स्तुती करावी बरं का. एखाद्यानं फक्त स्तुती केली तर माणसाचा चेहरा हसरा होतो, है की नाही. आणि एखाद्यानं फक्त नाव ठेवलं तर माणसाचा चेहरा रडल्यासारखा होतो, त्याला त्रास होतो. पण निर्माण होतं बरं का. पण एखाद्या माणसानं स्तुतीही करावी, नावही ठेवावं, तिथं माणसाला टेन्शन येतं. नेमकं आता काय करावं बा, रडावं की हसावं. देवाला टेन्शन आलं. देव एकदम कोमेजून गेलं. म्हणे काय? म्हणे बरोबर आहे कदाचित तुमचं, पण म्हणे याचं रिझन काय? म्हणे त्याचं रिझन एवढंच आहे. देवा मला सांगा, नागेवाडी जागेत ना, ऐका मला सांगा, एखादा कुंभार आहे बरं का, जन्माभरामध्ये जीवनभरमध्ये त्यानं भरपूर अशी मडके घडवलेली आहेत आणि तो कुंभार एक दिवशी गोइंग टू यमलोक, समजलं ना. एक दिवशी तो मरतो आणि जेव्हा तो कुंभार मरतो, मला सांगा त्या कुंभाराला किंवा त्या कुंभाराच्या घरच्यांना दुसरीकडे मडकं आणायला जायची गरज आहे का? झोपल्या का काय मागच्या जायची गरज आहे का? नाही का. ऑलरेडी घरात मडके आहेत, आणायला जायची गरज नाही. देवा तू वेडास म्हणे का रे बाबांनो, काय वेडा म्हणताय मला सारखं. देवा अरे तू एक नाही, दोन नाही, तीन नाही, असंख्य मडके घडवले, पण त्यातलं एकही मडकं तुझ्या पायाशी येत नाही किंवा त्यातलं एकही मडकं तुझ्या कामाला येत नाही, म्हणून तू वेडास. यातला भाव कळाला तुम्हाला? देवानं घडवलं आपल्याला. हे सगळे मडके देवाचे आहेत. देवानं सगळ्यांना घडवलं, पण शोकांतिका एवढीच आहे की सगळे देवाच्या कामाला येत नाहीत. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, मायबापांनो कधीतरी तुम्ही सेवा करतायच ना, प्रत्येकाला सेवा करावीच लागते. शास्त्र सांगतो कोणी देहांची सेवा करतं बरं का, कोणी देहाची सेवा करतं. मावशांनो, शेजारणीच्या गळ्यामध्ये नवीन डिझाईनचं मंगळसूत्र, मिनी गंठन म्हणू का, जग बदललंय आहे की नाही. ऐका, शेजारणीच्या गळ्यामध्ये नवीन प्रकारचं नेकलेस, नवीन प्रकारचा दागिना पाहिला की संध्याकाळी नवऱ्याच्या मागे कटकट सुरू. कदाचित होते वाटते, तुम्हीच उत्तर दिलं आहे की नाही. अर्थात रात्री नवऱ्याच्या पाठीमागे कटकट सुरू होते. का सुरू होते तर तिच्या गळ्यात पाहिलं आणि देहाची सेवा करायची ही आवड तुमच्या सुद्धा मनात निर्माण झाली. अर्थात देहाची सेवा करणं म्हणजे अंगावरती विविध प्रकारचे दागिने घालणं, विविध प्रकारचा नटाफटा करणं, विविध प्रकारचे पक्वान्न बनवून खाणं, ही देहाची सेवा आहे. मग तुम्ही म्हणाल ताई जगायचंच नाही का? तर जगण्यासाठी एवढ्या सगळ्या गोष्टी लागत नाहीत. संत सांगतात अन्न मान धन घेतो प्रारब्धाने. अन्न वस्त्र निवारा या तीनच गोष्टी जगण्यासाठी लागत असतात. तिकडे आपल्याला अजिबात जायचं नाही. मला तुम्हाला एवढंच सांगायचं, देहाची आपण सेवा करतो. बरं ठीक आहे. ओ जगद्गुरु तुकोबाराय, मी देहाची सेवा करत नाही. ठीक आहे, मग आणखीन काय करतात? म्हणे काही माणसं कुटुंबाची सेवा करतात, जे कधी स्वतःच्या अंगाकडे पाहत नाही. आपल्या अंगावरची कपडे फाटलेत की चांगलेत हे कधी पाहत नाही. त्यांना उच्च प्रकारचा प्रपंच करायचा असतो, त्यांना अनेक असं धन साठवायचं असतं. फक्त गंमत अशी होते, त्यांना धन नेमकं कसं साठवावं किंवा कोणतं साठवावं एवढंच कळत नाही. कारण धन साठवायचं असेल तर एक साठवा, साठविला हरी आणि जी हृदय मंदिरे. जर त्याला साठवलं तर त्याच्या पाठोपाठ लक्ष्मी सुद्धा आल्याशिवाय राहणार नाही. पण हे सगळ्यांना कळत नाही. तिकडे आपल्याला अजिबात जायचं नाही. काही माणसं कुटुंबाची सेवा करतात. बरं आणखीन काही माणसं लक्ष्मीची सेवा करतात. फक्त लक्ष्मी पाहिजे असते, त्यांना नारायणाशी काही देणं घेणं नाही बरं का. काही माणसं लक्ष्मीची सेवा करतात. याच्याही पुढे जाऊन सांगेल, काही माणसं देशाची सेवा करतात, रात्रंदिवस देशासाठी लढतात आणि खऱ्या अर्थानं त्यांच्यामुळेच आपण इथं त्यांची सेवा चांगली बरं का. काही माणसं देशाची सेवा करतात, काही माणसं धर्माची सेवा करतात, काही माणसं देवाची सेवा करतात, तर काही माणसं संताची सेवा करतात. ओ जगद्गुरु तुकोबाराय, तुम्ही एवढ्या सगळ्या सेवांची लिस्ट आमच्या समोर मांडली, पण जगद्गुरु तुकोबाराय जास्त कष्ट करण्याची आमची कॅपॅसिटी कुशाल नाही म्हणता.
रात्रंदिवस पळता संसारासाठी, आणि परमार्थाची थोडी सेवा करायचं म्हटलं तर आपली कॅपॅसिटी संपते. अर्थात जपमाळ हातात आली, होतं की नाही असं? हां, खोटं वाटत असेल तुम्हाला, उद्या प्रयोग करून पहा 100%. आणि तेवढ्याच टायमात तुम्ही हातातली जपमाळ खाली ठेवायची आणि सिनेमा पाहायचा. अजिबात नाही, डोळा लागणार नाही, जांभळी येणार नाही, तहान लागणार नाही, तहान भूक हरपून जाते. एवढा संसारात माणूस बुडालेला आहे. ऐका, ओ जगद्गुरु तुकोबाराय, या सगळ्या सेवा करायची आमची कॅपॅसिटी नाहीये. मग काय करायचं? या सगळ्या सेवा पैकी जी सगळ्यात उत्कृष्ट सेवा आहे किंवा ज्याच्यामध्ये कष्ट कमी आहेत, बोलणं कळतंय ना माझं? कष्ट कमी आहेत पण साध्य भरपूर आहे, साधन कमी आहे पण साध्य भरपूर आहे, असं काहीतरी सांगा. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, प्रश्न फार गोड विचारला. कारण सांगू तुम्हाला, मला सांगा, एखादा शिक्षक शिकवतोय आणि विद्यार्थी फुल झोपलेला आहे, बरोबर आहे ना? म्हणजे मी काही जरी सांगितलं तर तुम्ही होत आहे तुमचंच खरं असं करणार आहेत का? मला सांगा, शिक्षक शिकवतो आणि विद्यार्थी जर झोपलेला असेल तर काही उपयोग होणार आहे का? नाही. विद्यार्थी कसा असावा? सर, गुरुजी बोला पुढे, यानं असं केल्याच्या नंतर काय होतं, त्यानं तिला गुणिल्याच्या नंतर काय होतं, असं विचारणारा, सांगणारा. कारण संवादातून शास्त्र घडत असतात. ऐका बरं का, हां, संवाद करणारा शिष्य असावा. गुरु तुकोबाराय आहेत आणि संवाद करणारा तो साधक आहे. साधक म्हणतो, जगद्गुरु तुकोबाराय, तुम्ही सगळ्या सेवा सांगितल्या हो, पण सगळ्या करण्याची आमची काही कॅपॅसिटी नाही आहे. तुम्ही काय करा, याच्यातली सगळ्यामधली एक उत्कृष्ट सेवा सांगा म्हणे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, ठीक आहे सांगतो म्हणे. जगद्गुरु तुकोबाराय फक्त सेवा सांगू नका, त्याचं रिझन सुद्धा सांगा, त्याचं कारण सुद्धा सांगा. जगद्गुरु तुकोबाराय हसतात आणि जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, वेड्या, अरे कुटुंबाची सेवा केलीस तेवढंच पुण्य पदरात पडणार आहे. वेड्या, देहाची सेवा केलीस तेवढंच पुण्य पदरात पडणार आहे. वेड्या, जर तू संसाराची, देशाची, धर्माची, देवाची जर सेवा केली तर तेवढालच पुण्य तुझ्या पदरात पडणार आहे. पण एक सेवा अशी आहे की जी सेवा जर तू केलीस तर अनेक प्रकारचं पुण्य तुझ्या पदरात पडतं. म्हणे कुठली सेवा जगद्गुरु तुकोबाराय? पटकन सांगा म्हणे, टाईम होत आलेला आहे आपला. घड्या बघू नका, फक्त मी बरोबर टाईमवर सोडते तुम्हाला बरं का. फक्त घडी चेक करू नका. जर तुम्ही घडी चेक केली तर 15 मिनटं कीर्तन उशिरा सुटेल. चालेल ना? चालेल. हां, ऐका, नाही एवढं टेन्शन घेऊ नका, तसं काही होणार नाही. ऐका, तो साधक म्हणतो, जगद्गुरु तुकोबाराय लवकर सांगा म्हणे कुठली सेवा आहे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, संत सेवा. ओ जगद्गुरु तुकोबाराय, वेडेत का हो तुम्ही? म्हणे काय झालं? तुम्ही स्वतः देवाची सेवा करता आणि आम्हाला सांगता संत सेवा. हीची देवा वा क्या बात है. एक बोलू का? हां, ऐका, हां, कीर्तनात रंग कधी भरतो सांगू तुम्हाला? हां, कीर्तनात रंग कधी भरतो? जेव्हा कीर्तनकार अर्धा पकवाद असेल, पण आम्हाला काही दागिनता येत नाही बरं का. हां, आपलं सरळ सांगते तुम्हाला, दागिनता वगैरे आपल्याला काही येत नाही, थोडं जमतं. कीर्तनकार हा अर्ध्या पकवाद्या असावा बरं का, आणि पकवाद्या अर्धा गायक असावा. हां, थोडं लक्ष कळतंय ना? हां, ऐका, कीर्तनकार अर्धा पकवाद्या असावा, पकवाद्या अर्धा गायक असावा आणि गायक अर्धा कीर्तनकार असावा का? हां, कीर्तनकार अर्धा पकवाद्या असावा ना. ऐका, जेणेकरून ऐका, म्हणजे आम्ही काहीतरी सांगावं आणि तुम्ही तिकडून उचलावं,
याला म्हणतात अर्धा कीर्तनकार, आणि तुम्ही तिकडून उचलावं यांनी इकडून पकडावं त्याला म्हणतात अर्धा गायक, आहे की नाही? ऐका, हां असं असतं ते, तेव्हाच कीर्तनाला रंग चढतो, नाहीतर मग लोक झोपी गेल्याशिवाय राहत नाही. आता तिकडे आपल्याला अजिबात जायचं नाही. ऐका, तुकोबाराय म्हणतात देवाला आवडणारी सेवा म्हणजे संत सेवा आहे. ओ जगद्गुरु तुकोबाराय, देवाची आवड तुम्ही कशी सांगता? म्हणे हे पटत नाही का? म्हणे नाही पटत, जरा वेगळं करून सांगा. म्हणे ठीक आहे. ओ जगद्गुरु तुकोबाराय, संताची सेवा ही उत्कृष्ट का? मग जगद्गुरु तुकोबाराय सांगतात जर संताची सेवा केली तर एकतर संत सेवेचं पुण्य पदरात पडतं. म्हणे झालं. म्हणे पुढं जर संताची सेवा केली तर देवते संत निमित्त त्या प्रतिमा. हे वेड्या, संतच देवत आणि देवच संत. संताची सेवा केली तर देवाच्या सेवेचं सुद्धा पुण्य पदरात पडतं. म्हणे संताची सेवा केली तर आई वडिलांचं पुण्य पडतं. काय संत? तुम्ही संत, माय बाप कृपावंत. संत हे आई वडील सुद्धा आहेत. म्हणे आणखीन म्हणे धर्माची सेवा होते. म्हणे ते कशी? तुला आत्ताच सांगितलं, देवते संत आणि धर्म रक्षावया. धर्माचं रक्षण करणारा देव आहे आणि देवाची सेवा, संताची सेवा आणि देवाची सेवा एकच आहे, अर्थात धर्माची सुद्धा सेवा होते. ओ जगद्गुरु तुकोबाराय, काही उच्च प्रकारची सेवा सांगा. उच्च प्रकारची? म्हणे हो, सगळ्यात उच्च प्रकारची सेवा म्हणजे ब्रह्माची सेवा. काय? तू किता तुलनेसी तुलनेसी ब्रह्म तुकासी आले. कोण? साक्षात ब्रह्म. म्हणे संताची सेवा केली तर ब्रह्माची सुद्धा सेवा घडते. ओ जगद्गुरु तुकोबाराय, तुम्ही एवढं सांगितलं ना, आता बघा, आता मी संसार सोडून देणार, बरोबर आहे ना? तुम्ही नाही, ते साधक. आपण जर सगळ्यांनी संसार सोडून दिला तर पृथ्वीचा विनाश झाल्याशिवाय राहणार नाही. ऐका हा, तो साधक म्हणतो जगद्गुरु तुकोबाराय, आजपासून संसाराच्या घराला कुलूप आणि परमार्थाचं दार उघड. आजपासून परमार्थ उघडणार. म्हणे परमार्थ सुरू करणार. म्हणे हो, परमार्थ करणार ना? म्हणे करणार परमार्थ. ओ जगद्गुरु तुकोबाराय, संतांची सेवा करणार. पण जगद्गुरु तुकोबाराय सांगतात तुला परमार्थ करायचा आहे ना, तुला संत सेवा करायची ना, तर ती खरी कर. खरी कळते ना? तर बऱ्याचदा सेवा अशी असते, ती फक्त म्हणायला सेवा असते, ती काही खरी. झोपले का तुम्ही? नाही ना? हां, फक्त म्हणायला सेवा असते, ती खरी नसते. पण जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात वेड्या, सेवा करायची ना, खरी कर. ओ जगद्गुरु तुकोबाराय, सेवा नेमकी खरी कशी करायची? तेव्हा जगद्गुरु तुकोबाराय सांगतात मी एकट्याने तुला सांगायला काही गुत्त घेतलं नाही, आपल्याला जरा दुसऱ्याचा आधार घ्यावा लागेल. म्हणे दुसऱ्याचा आधार? म्हणे हो. म्हणे कोणाचा आधार घेता? म्हणे आपण ज्ञानोबारायांचा आधार घेऊ. जे वैष्णव संत आहेत, ज्यांनी जगाला पुरेल इतकं ज्ञान दिले. जगाला पुरेल नाही, पुरून उरणारं ज्ञान आहे. म्हणून तर बऱ्याच ठिकाणी मी सांगत असते, सरकारनं दिलेलं पुरत. लाडक्या बहिणींनो, पुरतेत का तेवढे 1,500? 2,000ची तर साडीच पास करतो आपण, है की नाही? ऐका हा, सरकारनं दिलेलं पुरत, देवानं दिलेलं सरत, बरोबर ना? आणि आई वडिलांना दिलेलं उरत नाही, ते आपण सगळं संपतो आणि आपण आपल्या पुढच्यांसाठी कमवून ठेवतो. ऐका, सरकारनं दिलेलं पुरत नाही, देवानं दिलेलं सरत नाही, आईवडिलांना दिलेलं उरत नाही, आणि मी सांगितलेलं डोक्यात
नाही नाही, शिरतय शिरतय. ऐका, चला पुढे चला. म्हणे त्यांचा आधार घ्यायचा आहे. म्हणे कोणाचा? त्या संतांचा. म्हणे ते संत ज्यांनी जगाला ज्ञानाचा सागर दिला. काय? ज्ञानाचा 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 सागर सखा माझा ज्ञानेश्वर. ज्ञानाचा सागर ज्यांनी पुरवला. म्हणे काय शिकवलं त्यांनी? कोण विचारत? साधक विचारतो. काय शिकवलं ज्ञानोबरायांनी? म्हणे ज्ञानोबरायांनी जीवनातला सगळ्यात मोठा उपदेश केला. म्हणे काय? म्हणे आपल्याला त्यांची गरज आहे, आपल्याला त्यांच्याकडे जावं लागेल. दोघे जण कुठं गेले? आळंदीला गेले. ज्ञानोबरायांची श्रद्धा पाहिली, ज्ञानोबरायांची भक्ती पाहिली आणि ज्ञानोबरायांशी तुकोबाराय मनोमन संवाद साधू लागले बरं का. ऐका, मनोमन का? ज्ञानोबराय काय आहेत? पाया तर आहेतच, पण ज्ञानोबराय समाधीस्थ आहेत. समाधी घेतलेली ज्ञानोबरायांनी. ज्ञानोबराय आतमध्ये आहेत आणि तुकोबराय बाहेर आहेत. आणि तुकोबरायांनी ज्ञानोबरायांना विचारावं, ज्ञानोबराय म्हणे बोला तुकोबराय. दोघांचा संवाद बघा किती गोड आहे. याला म्हणतात वैष्णव भेट. दोघांचीही भेट झालेली. दोघांचा फार गोड संवाद आहे. ज्ञानोबराय म्हणतात बोला ना तुकोबराय. ओ ज्ञानोबराय, आज तुमची गरज पडली हो या लहान भावाला. ज्ञानोबराय म्हणतात तुकोबराया, तुम्हाला जेव्हा जेव्हा गरज पडेल तेव्हा तेव्हा माझ्याकडे या. हा मोठा भाऊ खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभा राहील. आणि मग मात्र तुकोबरायांनी म्हणावं ज्ञानोबराया, हा एक आपला शिष्य आहे म्हणे, याला एक गोष्ट जाणून घ्यायची. म्हणे काय जाणून घ्यायचंय? म्हणे याला जाणून घ्यायचंय खरी सेवा कुठली. म्हणे खरी सेवा? अरे सोपं आहे. म्हणे काय? खरी सेवा परमार्थाची करायची की संसाराची करायची? म्हणे परमार्थाची ही करायची आणि संसाराची ही करायची. म्हणे अगोदर परमार्थाची सांगतो आणि नंतर संसाराची सांगतो. ओ ज्ञानोबराया, म्हणे दोन्ही एकत्र सांगा. काय एकत्र सांगू? कारण याच्याही बुद्धीवरती जरा जोर पडला पाहिजे. कारण फुकट मिळालं की त्याची किंमत राहत. खूप अवघड आहे जमाना. त्याच्यामुळे कुठलीही गोष्ट कमवायची असेल ना तर स्वतःच्या जीवाला थोडा त्रास करून घ्या, जेणेकरून त्याची किंमत कळेल माणसाला बरं का. ऐका, फुकट मिळलं तर याला किंमत कळणार नाही. म्हणे तुम्ही काय करा, दोन्ही सेवा एकत्र सांगा, जेणेकरून याच्या बुद्धीवरती जरा जोर द्यावा लागेल. मग ज्ञानोबराय सांगतात. ज्ञानोबराय म्हणतात ऐका तुकोबराया.
आसोनी नसावे आणि भजन करावे वेळोवेळा. सांगितलं पण म्हणे ही तर फार सोपी भाषा झाली हो. हे तर कोणालाही कळतं. काय संसारी असावे आसोनी नसावे, संसारात राहावं पण आसून नसल्यासारखं आणि भजन करावे वेळोवेळा. तुकोबाराय म्हटलं एवढं सोपं नको रे बाबा त्याला. का म्हणे का एवढं सोपं का नको, त्याच्या बुद्धीवरती जोर पडला पाहिजे. ज्ञानोबारांचा तुकोबाराचा संबंध बरं का मनातली मनात, कारण त्यांचा स्वभाव आहे अंतरीची घेतो गोडी अंतरातून. आणि देवाचा स्वभाव आहे अंतर ठेवून वर्तन करणं. आणि संताचा स्वभाव आहे अंतरातली अंतर संवाद करणं. याच्यामध्ये फरक आहे थोडा. ऐका, तिकडे आपल्याला अजिबात जायचं नाही, आपलं मंडपातच बसा. ते चाललं अध्यात्माकडे. ऐका मावशांनो, दोघं संवाद करतात. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात एवढं सोपं नको म्हणे. हा जगासाठी चांगला उपदेश म्हणे, खूप सुंदर आहे. एखाद्या साध्या भोळ्याला उपदेश करायचा म्हटलं तर असा उपदेश करू शकतो, पण हा थोडा चतुर आहे, हा थोडा चालाक माणूस आहे म्हणे, याला थोडा वेगळा उपदेश करायचा म्हणे. ठीक आहे. आणि मग ज्ञानोबाराय सांगतात तुकोबाराया ऐका बरं का. म्हणे काय ऐकू ओ तुकोबाराया, गंमत अशी होते म्हणे, पहिला माणूस देव बनवून पाठवतो तेव्हा गरुड बनवून पाठवतो. काय बनवून पाठवतो? गरुड बनवून पाठवतो. देवानं जगामध्ये दोन गोष्टी दिलेल्या असतात, एक तर धन आणि दुसरं आहे ना. ते जर नसेल तर जिवंत राहिलो असतो का. ऐका, एक तर पहिलं म्हणजे धन आणि दुसरं म्हणजे मन. दोन गोष्टी देऊन पाठवतो देव दिलेल्या असतात. पण गंमत अशी असते, धन जर संसारात लावलं तर संसार चांगला होतो. पण कुठेही नाही बरं का, जिथाली तिथंच. धन जर संसारात लावलं तर संसार चांगला होतो आणि मन जर परमार्थात लावलं तर परमार्थ चांगला होतो. पण याचं जर उलट केलं ना तर मग काय म्हणतात ज्ञानोबाराय म्हणतात, चित्ताधारी स्त्रियेचे तिचे निछंदे नाचे, माकड गरुड याचे होय जैसे. समजते का? चित्त म्हणजे मन. जर मन एका स्त्रीच्या आधारावर गेलं, स्त्रीचा म्हणजे यांच्याच नाही बरं का, स्त्री म्हणजे संसार, जी तुमचा संसार वाहते. मन जर संसारात गुंतलं तर गरुड होऊन पाठवलेला माणूस माकड होतो. तुकोबाराय सांगतात म्हणे काय, चित्त आधारी स्त्रियेचे आणि ती येचेनी छंदेनाचे. एकदा मन संसारात गुंतलं, असं गुंततं ते कधीच निघत नाही. आणि जसं मन गुंतलं की मग माकड गरुड याचे होय जैसे. हे समजतं त्या चतुर माणसाला. साधक म्हणतो जगद्गुरु तुकोबाराय खरं आहे तुमचं. म्हणे आता हे मन मी काय करणार, परमार्थात लावणार म्हणे. ओ जगद्गुरु तुकोबाराय, मी खरी सेवा करणार म्हणे. खरी कशी करणार? मन देऊन करणार, चित्त देऊन करणार, अर्थात भगवंताच्या चरणावरती मी समर्पित होणार. पण जगद्गुरु तुकोबाराय एक प्रॉब्लेम आहे. आता जगद्गुरु तुकोबारायने डोक्यालाच हात लावला. म्हणे आता एवढं ओरडून सांगितलंय कशी सेवा करायची, कोणाची सेवा करायची, ना आता सेवा करायची बारी आली तर हा व्यक्ती म्हणतोय आता एक प्रॉब्लेम. म्हणे काय प्रॉब्लेम आहे जगद्गुरु तुकोबाराय? आम्ही संसारिक माणसं, आमची देवाण घेवाण घेतल्याशिवाय काम होत. पडद्याच्या मागून नाही बरं का, उघड. ऐका, देवाण घेवाण घेतल्याशिवाय आमचे काम होत नाही म्हणे. मग म्हणे जगद्गुरु तुकोबाराय मी सेवा करायला तयार आहे. ओ जगद्गुरु तुकोबाराय, मी खरी सेवा करायला तयार आहे. फक्त खरी सेवा केल्याच्या नंतर काय भेटेल? जगद्गुरु तुकोबाराय अभंगाचा प्रथम, ज्याची खरी सेवा, ज्याची
ज्याची खरी सेवा त्याच्या भय काय जीवा. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, आवाज थोडा कडक करा ना पहिल्यासारखा. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, मायबाप ऐका, जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, तुला अपेक्षाचे ना देवाकडून, तुला पाहिजे ना देवाकडून काही, तर तुला म्हणे सगळ्यात मोठं दान दिलं, सगळ्यात मोठं दान. मग तर हा उठूनच उभा राहिला. सगळ्यात मोठं दान. त्याला वाटलं एखाद्या 2-3 लाखाची किंवा 2-3 कोटीची लॉटरी मिळते की काय. पण जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, अरे वेड्या, ते धन तुला कितीही मिळालं तरी एक दिवस ते सगळं इथं सोडून जायचंय, म्हणून त्या धनाची अपेक्षा करू नको. सगळ्यात मोठं धन. बरं मला सांगा, सगळ्यात जास्त भीती कशाची राहते? मरणाची. मरणानं काय होतं? जीव निघून जातो, बरोबर की नाही? मरणानं जीव निघून जातो. अर्थात सगळ्यात जास्त भीती मरणाची आहे, सगळ्यात जास्त भीती जीव निघून जाण्याची आहे. मग जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, ज्याची खरी सेवा त्याच्या भय काय जीवा. ए वेड्या, अरे पाहिजेच ना तुला काही, तर तुला सगळ्यात मोठं दान भेटेल. काय? तुझ्या जीवाला भय राहणार नाही. ओ जगद्गुरु तुकोबाराय, हेच का दिलं देवानं? दुसरंही देऊ शकत होता ना. तर जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, हे याच्यासाठी दिलं. कशासाठी दिलं? हे याच्यासाठी दिलं जेणेकरून तू आता तरी परमार्थाला लागावा. ओ जगद्गुरु तुकोबाराय, म्हणजे माझा जीव चांगला राहणार आहे आणि मग मी परमार्थाला लागेल, याचं कनेक्शन काय? जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, माणसाचा एकच स्वभाव आहे. माणसाला विचारलं किंवा सांगितलं, ओ बाबा परमार्थ करा ना, माणसं म्हणतात, ताई एवढंच तर जीवन आहे, मस्त खायचं प्यायचं आणि खाया पिया सुख से सोया ना जमाना खोया. भजनासाठी दिलाय, पण फक्त बाधिकेचा फाटा त्याला फुटलेला आहे. ऐका, जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, बाधिकेचा फाटा फुटलाय म्हणून माणसं म्हणतात जोपर्यंत आहे तोपर्यंत चांगलं जगावं. आता तुला तुझ्या जीवाला भीती राहिली नाही, मग आता तरी परमार्थ कर. ओ जगद्गुरु तुकोबाराय, परमार्थ करू आम्ही, पण परमार्थ करायचा कसा? पुन्हा तिथंच येतं बरं का गणित. कारण परमार्थाचं गंमत अशी आहे, शून्यापासून सुरुवात होते, शून्यापर्यंतच. झोपले का तुम्ही? नाही ना? ऐका, परमार्थाचं गंमतच तशी, शून्यापासून सुरुवात होते नाही, शून्यापर्यंतच येऊन थांबते. पुन्हा तिथंच आला व्यक्ती, परमार्थ करायचा कसा? म्हणे परमार्थ करायचा आहे तर एवढा सुंदर परमार्थ करा आणि देवाच्या आवडीचा परमार्थ करा. काय देवाची आवड? आवडी देवासी तो एका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिन आवडे देवासी तो एका प्रकार तुळसी माळ गोपी चंदन टिया
या 16 शृंगार करतात आणि देवाच्या समोर उभा राहतात. मी कशी दिसते मला सांगा. देव सांगणार आहे का तुम्हाला कशी दिसते म्हणून? अजिबात नाही. देवाला आवडतं काय? गळ्यात तुळशीची माळ, भाळावरती गोपीचंदनाचा टिळा, हातात टाळ आणि भगवंताच्या भजनामध्ये रंगलेली ती संध्याकाळ, हे देवाला आवडतं बरं का. आणि म्हणून देवाच्या आवडीचा परमार्थ कर. ओ जगद्गुरु तुकोबराय, परमार्थ जर संसारात राहून करायचा असेल तर सोपा आहे म्हणे. कसा करायचा म्हणे? तू जर स्त्री असशील तर सासू सासऱ्यांची सेवा कर. इथलं नाही सांगत मी, देवपिंपरीचं सांगते आमच्या. काय कर? सासू सासऱ्यांची सेवा कर. परमार्थ करायचा आहे आई वडिलांची सेवा कर. परमार्थ करायचा आहे पांडुरंग परमात्माचं भजन कर. परमार्थ करायचा आहे याच्याही पुढे जाऊन सांगेल परमार्थ करायचा मायबापाला. आपला परमार्थ फार सोपा आहे हो. आपला परमार्थ तो कोणचा? जन्मभर असं राहा की कधी कोणी आपल्या, समजतंय ना? हां, बोलायची गरज पडत नाही. आमच्या मावशांना फार हुशार आहेत त्या. कधीच आपल्या आबरूवरती कोणी हात उठवला नाही पाहिजे. एवढं सुंदर जगायचं. कारण असं म्हणतात की बाईची इज्जत आहे की नाही ती काचेसारखी असते. एकदा फुटली पुन्हा ती कधीच जोडता येत नाही. आणि जरी जोडली तरी त्याला चिरा मात्र नक्की राहतात. म्हणून ऐका, आपला परमार्थ तो. आणि तुमचा परमार्थ जर दिसलाच तुम्हाला कोणी भुकेलेला प्यासेलेला तर त्याला पाणी पाजा, जेवण घाला. त्याच्या एवढा आनंद जगामध्ये कुठलाच नाही गड्या. ऐका, एकामेकाची सेवा करा आणि एकामेकाशी सुंदर वागा, हाच परमार्थ आहे. बरं मला सांगा, कोणचा कीर्तनकार किंवा कोणत्या संतांनी सांगितलंय सगळा संसार सोडून द्या, अंगावरती भगवे वस्त्र घाला, हातात कमंडलू घ्या, हिमालयावरती जा? अजिबात नाही. परमार्थ आहे. ओ जगद्गुरु तुकोबराय, ठीक आहे म्हणे परमार्थ शिकलो आम्ही, आता 8:30 कदाचित वाजले असतील म्हणे, चला पटापटच पुढे चला म्हण. 8:30 नाही 10:30 ते होतं वयामानानं कधी कधी तसं. ऐका ऐका, विनोदाचा भाग सोडा. नाही कधी कधी हसणं पण गरजेचं आहे. नाही तर मी बडबड करते आणि तुम्ही हसताय, मी फक्त तुमच्या तोंडाकडे पाहू का? मला पण हसू द्या ना कधी कधी. हां ऐका, हां ऐका, विनोदाचा भाग सोडा. चला 10:30 वाजून गेलेत, चला तुकोबराय पटापटा पुढे चला म्हणे. जगद्गुरु तुकोबराय, ठीक आहे आता फक्त आम्हाला एकच गोष्ट सांगा. म्हणे काय गोष्ट सांगायची? जगद्गुरु तुकोबराय, खरी सेवा करू. ठीक आहे, हां खरी सेवा करू, खरा परमार्थ करू, स्वतःचा जीवाचं भीती नष्ट करू, पंढरपूरला जाऊ आणि तिथून काय आणू? एका बाबांच्या मुखातून एक वाक्य ऐकलं होतं, आपण पंढरपूरला जातो बरं का, पण ते बाबा म्हटले होते काय होतं, बाया घेतात बांगड्या, बाया घेतात बांगड्या आणि पुरुष घेतात घोंगड्या, आहे की नाही? पण सांगू तुम्हाला, तिथून आणायचंय ना तर फक्त पांडुरंगाला आणा. काय करायचंय? तिथं जायचंय, पदर घ्यायचंय आणि त्या पदरामध्ये घट्ट पांडुरंग
आणि गावाकडे घेऊन यायचंय. आणि जसा पांडुरंग गावाकडे आणला, ओ जगद्गुरु तुकोबर आहे, पांडुरंग आणू आम्ही, पांडुरंग आणायला काही जड नाही, पण आणलेला पांडुरंग ठेवायचा कुठे? जगद्गुरु तुकोबराय सांगतात पांडुरंग कुठे ठेवायचा. याचं ज्वलंत उदाहरण सांगतो मी तुम्हाला. ज्यांच्या जन्मोत्सवाची तयारी आपण एवढ्या जल्लोषात करतोय, ज्यांच्या जन्मोत्सवाची तयारी आपण एवढ्या जल्लोषात करतोय, मग त्यांचं जीवन किती सुंदर असेल हो. त्यांचा जन्मोत्सव एवढा सुंदर आहे, आणि तेही फक्त हॅपी बर्थडे नाही. हरिनाम सप्ताह ही फार मोठी गोष्ट आहे. ज्यांच्या जन्मोत्सवाची तयारी ही हनुमंतरायांची. हनुमंतरायांनी साठवला हो देव, एवढा सुंदर साठवला. आता पूर्ण प्रकरण किंवा पूर्ण दृष्टांत किंवा पूर्ण प्रसंग सांगायला आपल्याला टाईम नाही, कदाचित तुम्हाला माहिती असेल. एकदम फास्टमध्ये सांगते बघा, ऐका. जेव्हा रामरायाचा राज्याभिषेक झाला होता तेव्हा रामराया सगळ्यांना काही ना काही वाटत होते, पण चुकून मुकून राहिले ते हनुमंतराय. चुकून मुकून राहणाऱ्यापेक्षा असं म्हणेल मी की हनुमंतरायने दोनदा तीनदा समोर जावं, पण भगवंतानं म्हणावं, ए हनुमंता हो बाजूला, त्यांना पुढे येऊ दे. एकदा झालं, दोनदा झालं, तीनदा झालं, चारदा झालं. आता मात्र राग अनावर झाला आणि हनुमंतराय दुःखी झाले, नाही का कोपऱ्यामध्ये जाऊन बसले. ऐका, लेकरू दुःखात आहे हे बाप सहन करेल बरं का, कारण बापाला माहीत असतं काही कालांतरानंतर हेच आपल्यापाशी येणारे पप्पा पैसे दे असं मागणार आहे. बापाला माहीत असतं, पण तेवढा सुद्धा टाईम लेकराला दुःखात पाहू शकत नाही, ती माय असते. सीतामय्यानं धावत जावं आणि पांडुरंग हनुमंतरायला म्हणावं, हनुमंता अरे काय झालं राजा, अरे आज एवढा सोन्याचा दिवस, राम राजा गादीवरती बसलेत, तू का बरं असा कसा आहेस, उदास आहेस, का बरं असा उदास आहेस? तेव्हा सांगतात, मा मी काय केलं नाही ग तुमच्यासाठी. रामानं स्वामीनं जे जे सांगितलं मी ते ते केलं. अगं मा, तू फक्त म्हणाली भांगात शेंदूर भरल्याच्या नंतर मालकाचं आयुष्य वाढतं, मी पूर्ण अंगावरती ओतून घेतला. ए मा, मला सांग मी काय केलं नाही, पण आज फक्त एकच अपेक्षा होती, काय? मुझको कीर्ती न वैभव का यश चाहिए, राम के नाम का मुझको रस चाहिए, सच्चा आनंद है से जीने में, श्री राम जानकी बैठे मेरे सीने में. ए माँ, मला यश नकोय, मला कीर्ती नकोय, मला वैभव नकोय, मला संपत्ती नकोय, मला सत्ता नकोय, मला काहीच नकोय. मला फक्त एक अपेक्षा होती, त्याने आनंदाने जर एखादा प्रसादाचा, एखादा लाडवाचा, एखादा पेड्याचा थोडा तुकडा जरी माझ्या हातावरती ठेवला असता, आनंदाने स्वीकारायची ताकद या पठ्ठ्यामध्ये होते. फक्त त्यांनी मला माझ्याकडे दुर्लक्ष केलं, मला इग्नोर केलं, म्हणून मला राग आला. म्हणे मा, आईला आवडलं बरं का. सीतामय्या उठतात आणि रामरायाकडे जातात. ओ स्वामी, काही कळतं का नाही तुम्हाला? म्हणे काय झालं? अहो सगळ्या जगाच्या समोर आनंद वाटला आणि जो महत्वाचा आहे तोच मागे ठेवला, चालेल का असं? म्हणे नाही. म्हणे मला समजलं सीते तुला काय म्हणायचंय. हो रामराया, का केलं तुम्ही असं? ए सीते, अगं तू माझ्या जवळ आहेस हे फक्त त्याच्यामुळे, माझा लक्ष्मण माझ्या जवळ आहे हे फक्त त्याच्यामुळे. याच्याही पुढे जाऊन सांगेल, या राजगादीवरती मी आज बसलेलो हे सुद्धा फक्त त्याच्यामुळे, म्हणून ठेवितो हा पायी जीव थोडा, काय द्यावे त्यासी, काय द्यावे त्यासी, काय द्यावे त्यासी व्हावे उतराई. ए सीते, अगं काय देऊ त्याला आणि त्याच्यापासून उतराई होऊ? द्यायला काहीच नाही माझ्याकडे. सीतामय्यानं ऐकावं आणि सीतामय्यानं अर्ध्या रस्त्यात जावं आणि विचार करावा आता नेमका काय करावं. हनुमंतरायाकडे जावं, स्वतःच्या गळ्यातली नवरत्नाची माळ काढावी आणि हनुमंतरायाकडे द्यावी. आणि हनुमंतरायाकडे दिल्याच्या नंतर हनुमंतरायाला म्हणावं, हनुमंता अरे राग मानू नको रे राजा, स्वामींनी माझ्याकडे दिली होती पण मीच द्यायला विसरले होते, याला माय म्हणतात बरं का. जिचं नवऱ्यामध्ये मुलामध्ये मरण येतं तिला माय म्हणतात. ऐका, ते सीतामय्या म्हणतात माझ्याकडे त्यांनी दिली होती पण मीच, माझ्याच बुद्धीत का नाही राहिलं काय माहिती, मीच तुला द्यायची विसरले. हनुमंतरायाला समजतं, कारण देवते संत निमित्त त्या प्रतिमा अंतरीची घेतो गोडी, हा स्वभाव आहे त्याचा. हनुमंतरायाला समजलं, पण हनुमंतराय म्हटले चला ठीक आहे घेऊ माळ. त्यात जर राम असले तर कोणाच ठाऊक, राम कधी भेट देतील सांगता येत नाही, म्हणून प्रत्येक गोष्ट निरीक्षण करून पाहत जा. ऐका,
म्हणे ठीक आहे, घेतली माळ आणि सगळे म्हणे चाळून पाहिले पण राम दिसले नाही. त्यांना वाटलं आतमध्ये बसले की काय. झाडावरती गेले आणि एक एक मणी फोडून पाहतात तर त्याच्यातही राम दिसत नाही. हे सगळं प्रकरण एका वानरानं पाहिलं आणि वानरानं प्रकरण पाहिल्याच्या नंतर वारण धावत 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 गेला सीतामय्याकडे आणि सीतामय्याला सांगितलं, ओ सीतामयी, अहो काही वाटतं पाहिजे तुम्हाला? ज्या नवरत्नासाठी सगळं जीवन माणसं घालतात तरी सुद्धा त्यांना पाहायला भेटत नाही, अशा असणाऱ्या नवरत्नाची किंमत तुम्हाला कळली नाही म्हणे. सीतामय्या म्हणतात, मी आता राणी आहे, तोंड सांभाळून बोल. म्हणे काय झालं सांग. वानर सांगतो, जे नवरत्नाचा हार तुम्ही हनुमंतरायाला दिलाय ना, तो हनुमंतराय ते नवरत्नाचा हार त्यातला एक एक मणी धरून फोडतोय. सांगू तुम्हाला, आता तीच माय सांगितली होती पण आता मी दुसरी माय सांगेल. सोन्यापुढे यांना सोन्याचा बाप सुद्धा आठवत. आता शिक समजलं तुम्हाला. हा, कठीण आहे हो, जीव फार लावतात या, पण जेव्हा गोष्ट सोन्यावर येऊन पोहोचते सगळं गायब होतं. हा ऐका, सोन्यात जीव गुंतलेला होता. सीतामय्या म्हणतात, खरंय तुझं. सीतामय्या पळत जातात आणि हनुमंताला आवाज देतात, ए हनुमंता, अरे लाज वाटते का तुला? अरे नवरत्नाची किंमत नाही तुला? अरे काही कळतं का? म्हणे काय झालं मा? अरे खुशाल नवरत्नाचा हार तोडतोयस, काही वाटलं पाहिजे रे तुला? मा, तू हार आणून दिलास, मी सगळे मनीही चाळून पाहिले पण त्याच्यात राम दिसला नाही. कदाचित मला वाटलं मनात लपलेले असतील म्हणून मनी फोडून पाहतोय. रागाच्या भरात माणूस असं काही बोलून जातो की ज्याचा पश्चाताप माणसाला होतो, पण हे माणसांच्या बाबतीत होतं, संतांच्या देवांच्या बाबतीत होत नाही. सीतामय्यानं रागात म्हटल्या, अरे निर्जीव मनात काय राम शोधतोयस? तुझ्यात राम आहे का? आणि मग हृदय फाटलं आणि साठविला हरी जी ही हृदय मंदिरी. साठवलेला राम दाखवला आणि जेव्हा साठवलेला राम दाखवला तेव्हा सगळं जग म्हणावं लागलं. समजते का? असं करंट लागतो ना. घ्या मग हातूनच सगळ्याच घ्या. आज आपली पार्टी आहे ना आज आपली. घ्या हातूनच. आणि एक बोलू का, जी मावशी असं करेल तिच्यावरती देव एवढीच कृपा करेल गड्या. त्याच्यामुळे असं करा, जरा उंच हात मोकळे होतात बरं का याने. जो खेल गए प्राणों पे, जो खेल गए प्राणों पे श्री राम के लिए, एक बार तू हाथ उठा मेरे हनुमान. हरि जय जय विठोबा रखुमाये. हरि जय
विठ्ठल विठ्ठल विठोबा रखुमाई रखुमाई हे विठोबा रखुमाई वाजवा क्या बात है बा तुकोबराय सांगतात जसं हनुमंतरायनं परमात्म्याला इथं साठवलं आणलेला आणलेला परमार्थ कुठून पंढरपूरून आणलेला परमात्मा हृदयात साठवा आणि हृदयात साठवल्यानंतर त्याच्यासोबत काय करायचं तर त्याच्यासोबत वाद घालायचा मग भांडायला सुद्धा पात्रता लागते बरं का नाही तर उगाच मोगम शिव्या द्यायच्या नाही हां भांडण्यासाठी जनाबाई व्हावं काय जनाबाई काय शिव्या देतात अरे अरे विठ्या मूळ मायेच्या कारट्या तुझी रानरणकी झाली जन्म सावित्री चुडेली तुझे गेले रे मडे तुला पाहोनी काळ रडे उभा राहोणी अंगणी शिव्या देती दासी जनी पात्रता असावी अगोदर पात्रता करावी काय भगवंताचं भजन करावं नंतर वाद घालावा कारण करिता स्वामी सवे वाद अधिक अधिक आनंद ओ जगद्गुरु तुकोबाराय भगवंतासोबत वाद घातल्याच्या नंतर काय भेटतं तर मग सांगतात जगद्गुरु तुकोबाराय जेव्हा भगवंतासोबत आपण वाद घालू तेव्हा भगवंत आपल्याला धर्माची अनुभूती करून देतो म्हणून असावा तो धर्म मग साभो जातो वर्म करिता स्वामी सवे वाद अधिक अधिक आनंद जगद्गुरु तुकोबाराय सांगतात ऐका की धर्म जेव्हा कळतो तेव्हा वर्म चांगलं होतं आणि वर्म जेव्हा चांगलं होतं तेव्हा कर्म माणूस चांगलं करतो याची साखळी आहे बरं का आणि ही साखळी जर माणसाला परफेक्ट जमली तर माणसाचं जीवन सक्सेसफुल नाहीतर पुन्हा एकदा जन्माला यावं लागतं हां असा वातो धर्म मग साहो जातो वर्म ओ जगद्गुरु तुकोबाराय धर्म कळाला आम्हाला वर्म चांगलं झालं आमचं कर्म चांगलं केलं आम्ही पण तुम्ही केलं जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात हो आम्ही सुद्धा केलं कारण आम्ही जे तुम्हाला सांगतोय तुका चाखोनी सांगे अनुभव हां अगोदर अनुभव घेतला आणि नंतर जगाला सांगतात जगद्गुरु तुकोबारांना विचारलं जगद्गुरु तुकोबाराय एवढं सगळं केलं हो तुम्ही 2 तासामध्ये मग एवढं सगळं केल्यानंतर काय प्राप्त झालं जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात आमच्या वाणीचा गौरव जगत चालक पांडुरंग परमात्मा करतो अभंगाचं शेवटचं चरण
देवी तुका विठ्ठल गौरवी करिता स्वामी सविवाद अधिक अधिक आनंद माझ्या बुद्धिमतीला जसं जमेल तसे या अभंगाचा विस्तार मी केलेला आहे. जेवढं काही बरोबर असेल ते तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद असतील आणि जेवढं काही चुकलं असेल ते माझ्या बुद्धीचा दोष असेल. अनावधानानं माझ्या मुखारविंदातून एखादा असा शब्द निघालेला असावा आणि तो एखाद्याच्या हृदयाला जाऊन टोचला असावा तरीही मी क्षमा मागते. आईवडिलांचं अंतकरण करून माफ करा. झालेली सेवा पांडुरंग परमात्म्याच्या चरणी, त्याचबरोबर सकल साधू संत चरणी, त्याचबरोबर हनुमंतरायांच्या चरणी, प्रभू रामचंद्रांच्या चरणी, त्याचबरोबर कीर्तनाला गोड अशी साथ करणारे आमचे आदरणीय बळीदादा असतील, आदरणीय अलीकडचे गुरुजी असतील, आदरणीय आमचे मी असं म्हणेल रत्न पारखी. हां, या रत्नांना गोळा करणारे तुम्ही आहात ना. रत्न पारखी आमचे जनार्दन दादा असतील, आदरणीय आमचे ऋषिकेश दादा असतील, सगळंच असतील. सगळ्यांच्या चरणावरती पुनश्च एकदा नतमस्तक. आमचे विनेकरी बाबा असतील दोघेही, महिला मंडळ असेल, पुरुष वर्ग असेल, आमचे शिष्टीमवाले दादा, गोड अशी शिष्टीम लावली आणि आमच्या योगिता ताई बरं का, सगळ्यांच्या चरणावरती नतमस्तक होते आणि सेवेला पूर्णविराम देते. ज्ञानेश्वर हरी 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 हरी